श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. सन 2026 मध्ये हा पुण्यपर्व काळ ज्येष्ठ महिन्यात आला आहे. याला अधिक ज्येष्ठ मास असे म्हटले जाते. त्याची कालावधी 17 मे 2026 ते 15 जून 2026 असणार आहे. अधिक मास हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. अधिक ज्येष्ठ मासात स्नान, जप, विष्णू पूजन, दीपदान आणि पितृतर्पणाला विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार या महिन्यात 33 कोटी देवतांची अधिष्ठान असते, ज्यामुळे दान धर्म करताना 33 या संख्येला प्राधान्य दिले जाते. 33 अनारसे, 33 फळे किंवा 33 वस्तूंचं दान केल्याने अक्षय पुण्य लाभतं. या काळात सात्विक जीवनशैलीचे पालन करत नामस्मरण आणि दीपदान केल्याने घरातील क्लेश दूर होऊन सुख समृद्धी लाभते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते. या मासात 33 या संख्येला विशेष महत्त्व आहे. 33 अनारसे, 33 फळे किंवा 33 वस्तूंचे दान ब्राह्मणाला किंवा गरजूंना दिल्याने अक्षय पुण्य मिळते. या पवित्र काळात भगवान विष्णूंचे पूजन, नामस्मरण, श्री पुरुषोत्तम स्तोत्राचे पठण, तुळशीचे विशेष सेवा आणि दीपदान, अन्नदान, गोरक्षण, नित्य उपासना दररोज करायला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या अधिक मासामध्ये 21 दिव्यांचं दान करण्याला विशेष महत्त्व आहे. अधिक महिन्यात बरेच उपाय केले जातात. पूजा, जप, तप सर्व काही विधी केल्या जातात. पण लक्ष्मी प्राप्ती आणि पितृदोष शांतीसाठी आपल्याला 21 दिव्यांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचं आहे, त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला विसरू नका. अधिक मासात अनेक भाविक उपवास करतात, मंदिरात जाऊन पूजा अर्चना करतात, मंत्र जप करतात. पण या सर्वांमध्ये आपण जो उपाय करणार आहे तो अत्यंत सोपा पण खूप प्रभावी मानला जातो. या उपायाकरता फक्त श्रद्धेने लावलेले 21 दिवे आपल्याला घरातील असणारी जेवढी पण नकारात्मकता दूर करून सुख, शांती, समृद्धीची ऊर्जा येऊ शकते. जर तुमच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतील, त्याचबरोबर मानसिक तणाव किंवा इतरही त्रास असतील तर ते कमी करण्याकरता अधिक महिन्यामध्ये दीपदान करून भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा अतिशय सोपा उपाय आहे. आणि तो देवी लक्ष्मीला आणि भगवान श्रीहरी विष्णूंना सुद्धा अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते. यासाठी काय करायचे आहे तर आपण ज्या दिवशी या दीपदानाचा उपाय करणार असतील तो शुभ दिवस म्हणजे गुरुवार, एकादशी, पौर्णिमा, अधिक महिन्यामध्ये येणारा शुक्रवार, गुरुवार, एकादशी आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण हे दीपदान आवर्जून करावं. यासाठी आपल्याला ज्या दिवशी हा उपाय करणार असेल त्या दिवशी सर्वप्रथम देवघरामध्ये आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला दिव्यांना हळद, कुंकू लावून घ्यायचं. 21 दिवे आपल्याला तयार करायचे. त्या दिव्यांमध्ये आपल्याला फुलवातीत तूप किंवा तेल टाकून 21 दिवे प्रज्वलित करायचे. आता तुम्ही मोहरीचं तेल टाकलं तर अतिशय उत्तम आहे किंवा तुम्ही अगदी तुपाचे दिवेसुद्धा तयार करू शकतात. आपण तुळशीसमोर, देवघरासमोर, मंदिरात किंवा मुख्य दरवाजाजवळ किंवा पिंपळाच्या झाडाखाली हे 21 दिवे जे आहेत ते ठेवू शकतात. आता हे जे दिवे आहेत ते आपल्याला कसे तयार करायचे तर आपल्याला कणकेचे दिवे जे आहेत ते तयार करायचे आहेत. कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवे हे कणकेचे मानले जातात. तर आपल्याला काय करायचं आहे, कणिक मळायचं आहे. मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. कारण हळद ही श्रीहरी विष्णू तसेच माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आणि आपल्याला त्यापासून 21 दिवे हे तयार करून घ्यायचे. या दिव्यांमध्ये आपल्याला फुलवाती ह्या टाकायच्या आहेत
आणि त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल किंवा शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे. आता हे दिवे प्रज्वलित करून आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं ध्यान करायचं आहे. त्यानंतर हे संपूर्ण दिवे एकत्रित आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, आता हे दीपदान तुम्ही तुळशीसमोर करू शकतात, देवघरामध्ये करू शकतात, घराच्या मुख्य दरवाजाजवळ करू शकतात, की अगदी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा करू शकतात. दिवा लावताना आपल्याला देवी लक्ष्मीचे आणि भगवान श्रीहरी विष्णूंचे स्मरण करायचे. त्यासोबतच दीप ज्योती परब्रह्म, दीप ज्योती जनार्दन, दीपो हरतुम पापम संध्या दीपम नमोस्तुते असं म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचं. अगदी साधा आणि सोपा हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे. जेव्हा आपण हा उपाय करणार तर पूर्ण श्रद्धेने करावा, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण पूर्ण श्रद्धेने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये कर्ज असेल, आर्थिक अडचणींना सामोरं जात असतील तर त्या लोकांसाठी हा अतिशय उत्तम उपाय जो आहे तो मानला जातो. त्याचबरोबर वैवाहिक समस्या असतील, दाम्पत्यासाठी सुद्धा हा उपाय फलदायी मानला गेला आहे. मानसिक तणाव असलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा हा अगदी सोपा आणि प्रभावी उपाय मानला जातो. याचबरोबर घरात सतत वादविवाद, क्लेश, भांडणं होत असतील त्याकरता सुद्धा हा अतिशय प्रभावी उपाय मानला जातो. सांगितल्याप्रमाणे आपण 11 किंवा 21 संख्येमध्ये हे दिवे प्रज्वलित करू शकतात. जीवनातील 21 प्रकारच्या अडचणींना मात करण्यासाठी 21 दिवे लावण्याची धार्मिक भावना मानली जाते. आता अधिक मास तुम्हाला 21 दान करायचे असेल तर ते नेमके कधी करावे, त्याचं महत्त्व काय, तर तुम्ही गुरुवारी हे दान करत असाल तर भगवान श्रीहरी विष्णूंचा हा प्रिय दिवस आहे. गुरुवारच्या दिवशी दीपदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. एकादशीला केलेलं दीपदान हे अनेक पटीने पुण्य देणारं मानलं जातं. तर पौर्णिमेला तुम्ही तुळशी जवळ किंवा मंदिरात दीपदान करणं सुद्धा विशेष फलदायी मानलं जातं. शक्य असेल तर अधिक महिन्यात आपण दररोज सूर्यास्तानंतर दिवा लावावा. हे संध्या दीपदान सुद्धा तुम्हाला अधिक पटीने फायदेशीर ठरू शकतं. या दीपदानामागे एक पौराणिक कथा आहे. कथेनुसार एक गरजू भक्त अधिक मासात दररोज छोटासा दिवा भगवान श्रीहरी विष्णूंसमोर लावत होता. त्याच्याकडे मोठी पूजा करण्यासाठी क्षमता नव्हती. त्याची श्रद्धा खूप मोठी होती. असं म्हणतात की अधिक मास संपल्यानंतर त्या भक्तच्या जीवनातील संकट दूर झाली आणि त्याच्या घरात सुख समृद्धी आली. या कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते की देवाला मोठेपणा नाही तर श्रद्धा महत्त्वाची. आता दीपदान करताना अशा काही चुका आहेत त्या चुकूनही करू नये. जसं की फुटलेले दिवे अजिबात वापरू नये, दिवा वारंवार विजू देऊ नये, राग किंवा नकारात्मक भावना ठेवून अजिबात पूजा करू नये, दक्षिण दिशेला दिवा ठेवणं सुद्धा टाळावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दीपदान श्रद्धेने करावं. घरात सतत अडथळे येत असतील, आर्थिक समस्या असतील, मानसिक अस्वस्थता जाणवत असेल, शुभ कार्यामध्ये विलंब किंवा कुटुंबात सतत वाद होत असतील तर या दीपदानामुळे तुम्हाला अनेक पटीने परिणाम जाणून येतील. त्याचबरोबर या ज्या समस्या आहेत त्या काही कारणास्तव सुद्धा असू शकतात. जसं की घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल. अधिक मासात केलेले 21 दिवांचे दीपदान सकारात्मक ऊर्जा निर्माण करून वातावरण शुद्ध करायचे कार्य करत असतो. आणि म्हणूनच अमावास्येच्या दिवशी नदीकाठी, तुळशीसमोर किंवा पिंपळाच्या झाडाखाली 21 दिवे लावून आपण पितरांसाठी सुद्धा प्रार्थना करावी. पितरांसाठी प्रार्थना केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते असे सांगितले जातं. मात्र दीपदान करताना मनापासून करावं. जर हे पितरांसाठी दीपदान करत असाल तर हे आपल्याला आपल्या पितरांची क्षमा याचनाही करायची. आपल्याला बोलायचे, हे पितृदेव आमच्या चुकाची आम्हाला क्षमा याचना करा आणि आमच्या कुटुंबावर आपले आशीर्वाद कायम ठेवा अशी प्रार्थना करून ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे अधिक लाभ मिळतो. त्याचबरोबर पितरांचे आशीर्वादही मिळतात.
तर हिंदू धर्मात दीप हा आत्मप्रकाश आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे अधिक मासात केलेले 21 दिव्यांचे दीपदान हे धार्मिक विधीत नाही तर पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक पवित्र मार्ग मानला जातो. जर तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती करायची असेल, कर्जमुक्ती करायची असेल, तुमच्या कुटुंबावर कायम श्री हरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची कृपा हवी असेल, पितरांची कृपा हवी असेल, तर प्रत्येकाने आवर्जून या पवित्र अधिक महिन्यामध्ये 21 दिव्यांचं दीपदान हे करायचं आहे. हे दान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढ्या पण आर्थिक समस्या आहेत, त्याचबरोबर मानसिक ताणतणाव असेल, घरामध्ये पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहेत. पण आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.